आज आहे आमचा दुसरा दिवस। आम्ही आता पिठापुरमचे दर्शन घेऊन झालेले आहे श्रीपाद श्री वल्लभांचे आणि आता आम्ही चाललो आहे कुकुटेश्वर मंदिराला आणि मी तुम्हाला कुकुटेश्वर मंदिराचेही दर्शन या व्हिडिओ मार्फत देणार आहे। मी दत्त महाराजांच्या मंदिराच्या इथेच थांबलेलो आहोत आणि आता आम्ही जाणार आहोत। आता आम्ही जाणार आहोत पिठापुरमच्या दर्शनासाठी। पिठापुरममध्ये जे स्पॉट आहेत त्याचे आम्ही दर्शन आता इथे घेणार आहोत। आम्ही कालच दर्शन घेण्यासाठी आल्यानंतर आम्ही एक ऑटो ठरवली होती आणि आता त्याच ऑटोमध्ये आम्ही पिठापुरममधील सर्व मंदिरांचे दर्शन घेणार आहोत। मी ज्यावेळेस काल दर्शन घेतले त्यावेळेस मला समजले की 5 ते 6 इथे मूळ पादुकांचे दर्शन होते, तेही पहाटे। त्यामुळे मी सकाळीच लवकर उठले आणि इथे दर्शन घेण्यासाठी आले। माझे खूप छान दर्शन झाले। हे आहे आमचे पहिले मंदिराचे दर्शन, कुंती माधव स्वामी टेम्पल। पण इथेही कॅमेरा अलाउड नसल्यामुळे मला तुम्हाला बराचसा व्ह्यू दाखवता आला नाही। आता आम्ही चाललो आहोत दुसऱ्या मंदिराचे दर्शन घेण्यासाठी आहे, ते आहे कुकुटेश्वराचे मंदिर। तुम्हाला मी दाखवणार आहे, पूर्ण व्हिडिओ नक्की बघा। आता आम्ही दुसऱ्या मंदिरात खूप छान मंदिर आहे। हे एक शक्तिपीठच आहे जे आपल्या 18 शक्तिपीठांपैकी एक शक्तिपीठ आणि इथे तुम्हाला रामाचं मंदिर, परत शंकराचं मंदिर आणि गुरुदत्तांचं मंदिर, सर्व मंदिरं एकाच ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतील। सरस्वतीचं मंदिर, आम्ही सर्व मंदिरांचे दर्शन घेतलेले आहे। आता आम्ही स्वामी समर्थांच्या मठातून बाहेर निघालो आहोत। आता हे आमचं तिसरं मंदिराचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही आता भगवान श्री गोपाळ बाबा महाराज आश्रमात गेलो। तेही आश्रम एक जागृत देवस्थान आहे, श्रीपाद श्री वल्लभांचंच एक मूळ रूप आहे। तेही खूप सुंदर आहे। तेथेही बाबांनी खूप चमत्कार घडवून आणलेले आहेत आणि तिथेच त्यांनी त्यांची समाधी घेतलेली असल्यामुळे ते देवस्थान खूप प्रसिद्ध आहे। हे दर्शन घेऊन आम्ही आता 5व्या मंदिराचे दर्शन घेण्यासाठी गेलेलो आहे, ते आहे अंगा महालक्ष्मीचं मंदिर। आता आम्ही रूमवर आलेलो आहे आणि आजच्या दिवशी आम्ही कुकुटेश्वर मंदिर, परत पिठापुरमचे भरपूर सारे मंदिर होते, स्वामी समर्थांचं मठ पण होतं, ते सर्वांचं दर्शन घेतलेलं आहे। आता संध्याकाळी आमची 1 वाजता ट्रेन असल्यामुळे मी हा व्लॉग इथेच संपवणार आहे। जर तुम्हाला माझा हा व्लॉग आवडला असेल तर प्लीज माझ्या व्लॉगला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू, धन्यवाद, बाय बाय।